जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पाठपुरावा करून हे पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे। परंतु सध्या शहरातील काही भागात या योजनेच्या माध्यमातून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। शहरातील बसस्टँड लगतच्या परिसरातील काही नागरिकांना नळाद्वारे आलेल्या पाण्यात अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। याबाबत स्थानिकांनी पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल केली असून परंतु अद्यापही कारवाई न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता हर्षद इक्बाल, जळगाव। आमच्या येथे सुपो कॉलनी जळगाव जामोद येथे वारीच्या जे पाणी पुरवठा योजना आहे त्या पाणी पुरवठा योजनेमध्ये जवळपास 4 महिन्यापासून अळ्या येत आहेत। तर लाल प्रकारच्या ज्या अळ्या अत्यंत आरोग्यासाठी घातक आहे। वारंवार आम्ही साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे। साहेब स्वतः पाहून गेलेले आहे, तरी आज सुद्धा नळामध्ये मोठ्या प्रमाणात अळ्यांचं प्रमाण दिसत आहे। त्यामुळे योग्य ते कारवाई करून आम्हाला स्वच्छ पाणी देण्याचा त्यांनी प्रयत्न करावे एवढी नम्र विनंती। बरं, आज जी अळ्या निघल्या त्याच्याबद्दल तुम्ही साहेबांशी बोलले का? आज मी फोनवर साहेबांशी बोललो, 2 दिवसाआधी साहेबांशी बोललो होतो। साहेबांनी येऊन इथं परीक्षण केलं, त्यांनी अळ्या त्या पाहिल्या, त्यांचा माणूसही आला होता। आज परत त्यांना मी फोन लावला असता त्यांनी सांगितलं की बाबा हे शेगावला पण निघतायत, चिखलीला पण निघतायत, तिथं वारीचं पाणी जे कमी झालं आहे त्या कमी पाण्यामुळे ह्या अळ्या तिथून येत आहे डायरेक्ट। पण मग आता आमच्या याच्यासोबतच खेळणंच झालं ना हे। बरं, हे बोलणं कोणत्या साहेबासोबत झालं? राठोड साहेब। राठोड साहेब। बरं, आता समजा आता तुमचं पुढचं काय पाऊल असेल जर असेच जर हे निघाल्या अळ्या तर? नाही, आता आम्हाला तर स्वच्छ पाणी पाहिजे। मग याच्यासाठी पुढे काय करणार आहे तुम्ही जर स्वच्छ पाणी भेटलंच नाही तर? पावसाळा असल्यामुळे साथीचे रोग होण्याची दाट शक्यता आहे। याच्यापासून कावीळ वगैरे आणि जे पोटाचे विकार आहे या पाण्यामुळे होऊ शकतात आणि साथसुद्धा पसरू शकते। त्यामुळे लवकरात लवकर या पाण्यासाठी शुद्ध पाणी कसं मिळेल यासाठी योग्य ती कारवाई केली पाहिजे। या दूषित पाण्यामुळे आमच्या परिसरातील जर कधी आमच्या आरोग्यावर जर काहीतरी परिणाम झाला तर याचा सर्वस्वी जबाबदार जळगाव जामोद येथील पाणी पुरवठा विभाग आहे।